राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या कॉलनुसार सदर संप 21 तारखेपासून सुरू करण्यात येत आहे। सदर संपाची मुख्य मागणी जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, सर्व नोव्हेंबर 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना जी पेन्शन नाही आहे ती मायबाप सरकारने मंजूर केलेली आहे। मंजूर करून देखील त्या पेन्शनचे जे डिस्क्रिप्टिव्ह अध्यादेश आहे तो अद्यापपर्यंत जाहीर केला नाही आणि तो अध्यादेश जाहीर न केल्यामुळे 2011-2005च्या नंतरचे लागणाऱ्या कर्मचारी जे सेवानिवृत्त होऊन राहिले त्यांना कुठली पेन्शन घ्यावी व काय निर्णय घ्यावा हा संभ्रम निर्माण झालेला आहे। त्यामुळे मायबाप सरकारने जुन्या पेन्शनचा अध्यादेश तातडीने काढावा, वय वर्ष 60 करावं व इतर 17 मागण्यासह ह्या संपाला महाराष्ट्राचे सर्व कर्मचारी पुढे जात आहेत आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असल्यामुळे मायबाप सरकारने अध्यादेश तातडीने काढावा ही याद्वारे नम्र विनंती करण्यात येत आहे।